नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर मी कोमल वाघमोडे तुमचं स्वागत करत आहे माझ्या कोमल वाघमोडे ब्लॉगिंग चॅनलमध्ये। तर आजपासून तुम्हाला माझ्या या चॅनलमध्ये रेग्युलर रूटीन तसेच पूजेचे व्हिडिओ आणि किचनमधल्या रेसिपीज वेगवेगळ्या पाहायला मिळतील। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज आवडल्या तर शेअर करा आणि लाईक करा। आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस। तर या दिवशी मी देवघरातील सर्व देव काढून घेतले आणि ते स्वच्छ करण्यासाठी एका प्लेटमध्ये घेतले होते आणि ते स्वच्छ करताना मी त्यांच्या माळा व वस्त्र एका साईडला काढून ठेवले। देवघर पूर्णपणे मोकळं केलं आणि स्वच्छ झाडूनही घेतले। इथे तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक देवाला वेगवेगळं असं घेत होते आणि त्यांच्या माळा वगैरे काढलेल्या आहेत। गणपतीचीही मी माळ काढून घेतलेली आहे आणि गणपती मात्र देव मंदिरात तसेच ठेवलं। म्हणून सगळ्यात शेवटी मी गणपती धुते। त्यानंतर मी अन्नपूर्णेच्या वाटीतील तांदूळ व आपले जे कासव वगैरे आहे कवड्या वगैरे त्याच्यातले तांदूळ सगळे वेगवेगळे काढून घेतले होते, कारण आज तांदूळ चेंज करणं होते। आज कारण गुरुपौर्णिमा होते। पौर्णिमेच्या व अमावस्येच्या दिवशी मी अन्नपूर्णा मातेच्या वाटीतील तांदूळ आणि कवड्यांच्या आणि कासवाचे तांदूळ चेंज करत असते। आता इथे मी हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीमध्ये हळद घेतलेली आहे। या बाटलीमध्ये आम्ही आमच्या कुलस्वामी देवीच्या इथल्या नदीचं पाणी आणलेलं आहे। तर हे पाणी मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गंगेचं जल म्हणून। तर अशा प्रकारे मी परत त्यानंतर उंबरठा पुसून हळदीचं लेपन करण्यासाठी उंबरठ्याला हळद घेतलेली आहे आणि मग चमच्याने अशा प्रकारे हळद स्प्रेड करते उंबऱ्यावर। याने छान असं लेपन बसतं आणि घट्ट असं छान मस्त लेपन अशा प्रकारे जर लेपन केलं तर लेपन खूप छान बसतं उंबऱ्याला आणि दिसतंही खूप छान। तुम्ही पाहू शकाल सुकल्यानंतर किती छान असं घट्ट असं लेपन हे मस्त वाटतं, पिवळं पिवळं असं। त्यानंतर मी देव उजळवण्यासाठी घेतला होता। तर मी पितांबरीनेच देव उजळवते। तर पितांबरीने मी एक एक देव करून घासत होते आणि जो माझा एक देवांसाठीचा असं म्हणजे टप आहे त्या टपामध्येच मी देव धुवून घेतले। देव असे स्वच्छ असे निघतात पितांबरीने, फक्त थोडेसे, कारण मी प्रत्येक 15 दिवसाला देव उजळवते। आठवड्याला मला शक्य होत नाही तर मी 15 दिवसांनी देव उजळवते, अमावस्या आणि पौर्णिमेला। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल देव किती छान प्रकारे उजळलेले आहेत। आणि इथे मी देवांना हळदी कुंकू पुसून हळदी कुंकू लावण्यासाठी घेतले होते। तर इथे माझी मुलगी मनू, म्हणजे तिचं नाव हिंदवी आहे पण आम्ही तिला लाडाने मनू म्हणतो। तर तीही माझ्यासोबत देवांची पूजा करायला बसते, देवांच्या मूर्ती साफ करते, तीही पुसून घेते आणि देवांना हळदी कुंकू लावते। साईबाबांना ती अष्टगंध लावते। तिला म्हणजे समजतं तेवढं की बाबा जसं मी करेल तसं ती करण्यासाठी बघते। मी ज्या देवांना जे लावेल तेच ती पण लावत असते देवांना। इथं तिचे मध्ये मध्ये चाललेलं होतं। तर इथे मी दिव्याची वात लावण्यासाठी त्याचं जे स्टँड असतं ते जॉईंट करून घेतलेलं आहे। आणि तर मूर्तीही मी पुसून
स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि हळदी कुंकू लावून घेतलेले. तर हे माझं श्रीयंत्र तर तुम्ही पाहू शकता किती छान निघालेलं आहे. पितांबरीनेसुद्धा जवळपास आता या गोष्टींना माझ्या श्रीयंत्र आणि आपलं रुद्रयंत्राला 2-2 वर्ष झाले आहेत, तरी पण नव्यासारखे चककत आहे. तर इथं मी स्वामींना आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे स्वामींना आणि दत्तगुरूंना अभिषेक करायचा होता म्हणून मी पंचामृत तयार केले. सर्वप्रथम दूध घेतलं, दही घेतले, त्याच्यामध्ये मध घेतला आणि तुपाचे 4-5 थेंब टाकले आणि थोडीशी साखर टाकून मी पाणी वाढवले. आणि आता मी इथे मंदिरातले सगळ्या गोष्टी साफसूफ करून झाल्यानंतर मंदिर साफ केले. सर्वप्रथम मी परत गणपतींची स्वच्छता करून गणपतीची स्थापना केली. त्यानंतर आमचे कुलस्वामी खंडोबाची स्थापना केली. नंतर गणपती आणि कृष्णाची स्थापना केली. अन्नपूर्णा, परत त्यानंतर शिवपिंड स्थापन केली. त्यानंतर इथे महालक्ष्मी व लक्ष्मी यंत्राची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर इथे शंख महालक्ष्मीच्या बाजूला मी असे शंख ठेवते. गजलक्ष्मी महालक्ष्मीच्या बाजूनेच मांडते. आणि इथे खाली सगळे यंत्र आणि कवड्या आणि आपल्या शिक्क्यांची पूजा करते मी प्रत्येक यंत्राला व लक्ष्मी यंत्राला कमळकाट्याची माळ अर्पण केलेली आहे आणि कुबेर यंत्राला रुद्रांच्या मुलांची माळ अर्पण केलेली आहे. आणि इथे मी आता स्वामींची पूजा मांडण्यासाठी रांगोळी काढलेली आहे, त्यावर पाट मांडलेला आहे आणि सजावटीसाठी पाठी ताट मांडलेलं आहे आणि पिवळ्या रंगाचं वस्त्र, स्वामींना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र मांडले. आता इथे मी मगाशी तयार केलेले आपले पंचामृताने स्वामींना आंघोळ घातली. स्वामींना आंघोळ घालून स्वच्छ वगैरे केले आणि स्वामींची स्थापना केली. या दरम्यान माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला असल्यामुळे काही ते शूट झालेलं नाही, तर त्यासाठी क्षमा असावी. त्यानंतर मी स्वामींची अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे. दत्तगुरूंची मूर्ती मांडलेली आहे मी आणि आरती करून घेतली. सर्वप्रथम आरती झाल्यानंतर मी नैवेद्य मांडलेला आहे. नैवेद्याचं ताट मांडलेलं आहे. स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपलं हळदीचं लेपन पूर्णपणे सुकलेलं होतं, तर त्यासाठी मी म्हणून माझ्यासोबत बसलेली आहे आणि मी रांगोळी काढून घेतली. तर अशा प्रकारे मी रांगोळी काढलेली आहे. तर माझी आजची ही गुरुपौर्णिमेची पूजा आणि माझ्या दारातली रांगोळी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. माझी पूजा आणि माझी स्वामींची पूजा आणि माझी रेग्युलरची पूजा जर आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा.